नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीतेंचा नकार। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ। निवडणूक लढवण्यावरती गोकुळ गीते ठाम असल्याची माहिती। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची खबरदारी। नागपुरातील भाजप नगरसेवक गोव्यामध्ये मुक्काम ठोकणार। निवडणुकीमध्ये मतांची फूट टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का। तृणमूलचे 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले। तृणमूलचे खासदार युसुफ पठाणचंही बंड। युसुफला अमित शहांनी दिल्लीला बोलावलं। खासदार महुआ मोहिद्रांचा दावा। एनसीपीचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलला। मोदींनी एनडीए बैठक बोलावल्यानं निर्णय। आता 10 ऐवजी 11 जूनला साजरा होणार वर्धापन दिन। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक बंदवरती ठाम। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार बैठक। आजच्या बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष। अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हिडिओ प्रकरणाला नवी कलाटणी। तरुणीनं जाणीवपूर्वक व्हिडिओ काढल्याचा रुग्णालयाचा दावा। रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज जारी। अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ। पीडित महिलेची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे तक्रार। वरिष्ठ अधिकारी मानसिक छळ करत असल्याचा आरोप। पुण्यातील भिडे पूल 9 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाचं काम होणार। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं महामेट्रोचं आवाहन। सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील भोकन गावातील धक्कादायक घटना। हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीचा धुडगूस सुरूच। ओंकार हत्तीची दोडामार्ग पोलीस ठाण्यामध्ये धाव, तर तालुक्यातील जोळंबे गावामध्ये ओंकार हत्तीची एंट्री। जोळंबेतील केळी बागायतदार धास्तावले। ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न। बनावट एचडीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त। नागपुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। पहिल्याच पावसामध्ये अमरावती बडनेर मध्ये रस्त्यांची दुरावस्था। रस्ते ब्लॉक, 20 गायब। अनेक ठिकाणी झाडंही कोसळली। आमदार रवी राणांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पॉलिशचं काम सुरू। विकास आराखडा अंतर्गत जतन आणि संवर्धनाची कामं। मंदिर 700 वर्षांपूर्वी सारखं मूळ स्वरूपामध्ये दिसणार। विशाखापट्टणम मध्ये स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट। 8 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू। 1600 अंश तापमान असलेलं वितळलेलं स्टील अंगावर पडल्यानं काही सेकंदातच कर्मचाऱ्यांचा मृत्यू। दुबईत रस्ते अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये भारतीय मजुरांचाही समावेश।